काल मम्मीने फोन केला, म्हणले माझा उपवास आहे, काहीतरी जेवण चांगलं बनव. नाही तर आम्ही फिरायला गेलो होतो, त्याच्यामुळे म्हटलं आता घरी जाऊन फक्त खिचडी भातच बनवायचा. पण मम्मीचा उपवास असल्यामुळे मला आज पूर्ण स्वयंपाक करावा लागला. येऊन पटापट आले घरी, डाळ वगैरे शिजवून घेतली पहिले, आणि एकीकडे वांग्याची भाजी बनवायचं ठरवलं होतं. आणि येताना वांगी घेऊन आले होते मी. आणि डाळीला पहिलं लसूण टाकून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं, आणि म्हटलं आता कढीपत्त्याची फोडणी द्यावा त्याला. असं मस्त तडका होत होता आपला. तडका म्हटलं होईपर्यंत वांग्याच्या भाजीची तयारी करून घ्या, कारण मम्मीला 8 वाजायला आले होते, त्याच्यामुळे तिला उपवास पण सोडायचं होतं. एक तर दिवसभर उपवास होता तिचा. मग म्हटलं चला पटापट स्वयंपाक तरी आपलं करून घ्यावं. एवढं स्वयंपाकातून सुद्धा मम्मी म्हणते तुझं काय चाललं आहे किचनमध्ये? म्हटलं काय नाही मम्मी, व्हिडिओ बनवते म्हटलं. मम्मी म्हटले मला पहिलं जेवायला दे, नंतर तू व्हिडिओ बनवून दे. मग आपली डाळ पण शिजवून घेतली होती मी आधीच, आणि मग डाळीत थोडीशी हळद टाकून घेतली होती, त्याच्यामुळे डाळ थोडी हे झाली होती, घट्ट झाली होती. त्याच्यामुळे म्हटलं तिला हळद वगैरे घ्यावा, तिला जरा पातळ करावं म्हटलं. आणि मग असं वरून आपला तडका दिला डाळीचा. म्हटलं चला डाळ होईन आपली तवर, आणि एकीकडे आपली वांग्याची भाजी शिजत होती, आणि मस्तपैकी आपली डाळ तयार झाली होती. आणि आता ह्याच्यात फक्त कोथिंबीर टाकायची बाकी होती. कोथिंबीर वगैरे टाकायची होती. मग कोथिंबीर वगैरे चिरायला घेतली मी तवर, आणि खूप घाईत स्वयंपाक करत होती, त्याच्यामुळे मला काही एवढं पटकन व्हिडिओ पण बनवता येत नव्हते. आणि आपलं एकीकडे म्हटलं चला आता पटापट आवरावं, नाही तर मम्मी परत ओरडत बसेन आपल्यालाच. आणि मग तर वांग्याची डाळ शिजत होती, तर म्हटलं वांग्याच्या भाजीची तयारी करून घ्या. मग एकीकडे वांग्याची भाजी फोडणी देत होती मी, कारण टाईमच नव्हता मला व्हिडिओ बनवायला आज एवढा. मग मी पटापटा सगळं आवरत होते, एकीकडे व्हिडिओ पण करत होते, एकीकडे स्वयंपाक पण करत होते, एकीकडे चपातीचं पीठ पण मळायचं होतं मला. आणि मग पटापट सगळं आवरत बसली होती मी. आणि मग बघा ही वांग्याची भाजी कशी झाली. काहीच टाकलं नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त शेंगदाण्याचं कूट आणि घरगुती मसाले टाकलेत त्याच्यामध्ये. आणि मग मस्तपैकी अशी कोथिंबीर वरून टाकून दिली त्याच्यामध्ये. एकीकडे डाळ आणि डाळीत पण कोथिंबीर टाकायची होती, मग ती पण टाकून घेतली. आता म्हणलं चला पटकन चपाती वगैरे लाटा, आणि मम्मीला नेऊन ताडलं. मम्मी म्हणली बघ दे जेवण तुझं. आणि मग म्हणले थांब मी पहिलं खाऊन बघते, मला खाऊन बघू द्या जेवण कसं झालं आहे तुझं. आणि मग मम्मीने सर्व एक घास घेतल्यानंतर उपवास होता ना तिचा. मग मम्मीला म्हणलं कसं झालं आहे, तर मम्मी म्हणते हां छान झालं आहे.